सुरू करू. नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद सुद्धा देतो. कारण आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं चांगलं सहकार्य भारतीय जनता पार्टीला मिळतंय. जे विषय आहेत ते स्पष्टपणे प्रकटपणे आपण समोर आणताय, आमच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी देत आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना खरं तर धन्यवाद देतो. चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढते आणि चारही ठिकाणी आता प्रचाराला मागच्या सोमवारी आपण एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया झाली आणि गेले 8 दिवस चारही ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा प्रचारात भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली आहे. आमचे नगराध्यक्ष पदाचे 4 उमेदवार आणि त्यांच्याबरोबर 3 नगर परिषदांमधले 20 उमेदवार आणि कणकवलीचे 17 उमेदवार असं एकंदर 81 जागांवर आपण लढतोय आणि त्या सगळ्यामध्ये एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे. मुळात भारतीय जनता पार्टी ही जी निवडणूक लढते ती विकासाच्या मुद्द्यावर लढते. आमचं पत्रक आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपण स्पष्ट असं म्हटलं की आमची कोणाशी स्पर्धा नाही, आमची स्पर्धा विकासाशी. त्यामुळे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मला विश्वास आहे की चारही ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसहित चांगल्या संख्येने आमचे नगरसेवक मंडळी निवडून येतील आणि या सिंधुदुर्गातली जनता जी गेल्या लोकसभेला आम्ही आवाहन केलेलं भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये अत्यंत चांगलं माप त्यांनी टाकलं आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्मान्य राणे साहेबांच्या रूपाने निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आणि तिन्ही आमदार आपले निवडून आले. त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, पाठीशी आहे. कारण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीने गेली 11 वर्ष भारताला पुढे घेऊन जात आहेत, जगामध्ये भारताचं एक नाव करत आहेत आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत, तर त्या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. 1 वर्ष या सरकारला झालं आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या विकासाची पायाभरणी दरम्यानच्या कालावधीमध्ये झाली. मुळात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एखादं सत्तास्थान आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या क्षेत्राचा कायापालट किती चांगल्या पद्धतीने करतं याची उदाहरणं अनेक आहेत. आपल्या वेंगुर्ल्याचं उदाहरण घेतलं तर भारतीय जनतेने, वेंगुर्ल्याच्या जनतेने मागच्या वेळी आम्हाला नगराध्यक्ष सहित आमचे नगरसेवक निवडून दिलेले आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये गौरवलं गेलेलं असं हे वेंगुर्ला शहर आहे. इतकं चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने केलं आणि त्याला आपले वरचे सगळे नेते आहेत, सन्मान्य राणे साहेब आमचे खासदार आहेत, प्रदेशाध्यक्ष आताचे आणि कोकणची ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत. ही सगळी मंडळी त्या विकासाला पूरक जो काय विषय असेल तो मार्गी लावतात. त्यामुळे वेंगुर्ला शहर एक बघण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही प्रोन आहोत की आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने विकास करू अशा पद्धतीने आमचा सगळा हा प्रवास आहे. आणि मला खात्री आहे की सावंतवाडी शहराच्या प्रचाराच्या निमित्ताने मी एक 2-4 वेळा इथे आलो, प्रचारामध्ये सहभागी झालो, अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि ह्या सगळ्यामध्ये इथल्या ज्या उमेदवार आहेत युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले त्या प्रचंड मताने विजयी या ठिकाणी होतील. त्यांच्या पत्रामध्ये या सगळ्याचा कौल पडेल, त्यांच्या बाजूने असेल आणि आमचे नगरसेवकही आम्ही चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत, तर ते सगळे नगरसेवकही या ठिकाणी निवडून येतील. विशेषतः आपण बघितलं तर भारताचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर मोदीजीने एक आवाहन केलं की आणि त्यांनी एक म्हटलंय की आता पुढची जी पिढी आहे विकसित भारत 2047 होईपर्यंत त्याला एक अमृत पिढी असा शब्द त्यांनी वापरला आणि मला वाटतं या अमृत पिढीचं नेतृत्व करण्यासाठी तसंच युवा नेतृत्व आपल्याला पाहिजे,
विजनरी नेतृत्व पाहिजे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल देशामध्ये पंतप्रधान मोदीजी असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील, ते इतके विजनरी आहेत, त्यामुळे भारताचा काय पालट होतोय. सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना माहित आहे की किती आघाड्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे, कर्तृत्व आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे सरकतोय. आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचं विजनरी नेतृत्व, ज्याने देश विदेश बघितला असेल, ज्याने मोठी शहरं बघितली असतील, ज्याने या सगळ्या विषयाचा अनेक अंगाने अभ्यास केला असेल, आणि मला वाटतं हे सगळे गुण युवराजनी श्रद्धाराजे भोसले यांच्याकडे आहेत. त्यामुळे नव्या पिढीचं नेतृत्व करणारं असं हे नेतृत्व आहे. आणि सावंतवाडीकर जनता फार सुज्ञ आहे, अत्यंत चुजी आहे, आणि त्यामुळे त्या या श्रद्धाराजे भोसलेंना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी चांगल्या प्रकारे देतील. आणि त्याचबरोबर आमचे जे काही नवीन युवा उमेदवार आहेत, जी सगळी मंडळी कार्यरत असणारी आहेत त्यांच्यासोबत, या सगळ्यांचा विजय निश्चित आहे. मालवणात दादांची जाहीर सभा होणार का? आपल्याकडे सन्मान्य राणे साहेब हे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत, आणि त्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभा कुठे कुठे असतील याची एक यादी आपल्याला प्रदेशाकडून येते. अद्याप ती प्राप्त झालेली नाही, आणि ती जशी प्राप्त होईल तशी आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण शेवटच्या 4 दिवसातच सभा सगळ्या अपेक्षित असतात. पण जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आहेत, त्यांनी एक आरोप केला की बीजेपी वाले बाहेरचे लोक इथे आणून भय निर्माण करतात. आता ते बीजेपीवर आरोप केला. नाही, अशा आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. 50% लोक बीजेपीचे आपल्यासोबत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही निवडणूक त्यासाठीच आहे ना, पर्सेंटेज सिद्ध करण्याच्या अनुषंगानेच आहे. तुमच्यावर थेट आरोप केला आहे निलेश राणेंनी, तुम्ही कोणाच्या ते जवळचे असल्यामुळे जिल्हाध्यक्ष आहात, काय सांगा? नाही, खरं तर कुठल्याही टीकेला शब्दाने उत्तर देण्याची माझी काही प्रवृत्ती नाही. आपण उत्तर ते कामाने दिलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्ष काम करतो. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की कुणाचा जवळ असल्याने कुणालाच अध्यक्ष किंवा पदावर बसता येत नाही, कारण कोणी एक व्यक्ती ही सगळी प्रक्रिया करत नसतं. त्यामध्ये वरची आपली कोर कमिटी असते, त्याची एक संयोजन समिती असते, आणि त्याच्यामार्फत होतं. राहिला प्रश्न किंमतीचा, तर त्याच्या पुढचं जोडून होतं. त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला आपली किंमत माहित आहे, पक्षाला माहित आहे, जनतेला माहित आहे, आणि आपण ते सिद्ध केले. त्यामुळे फार काय मनावर घेतलेलं नाही. यापूर्वी कसं जिल्ह्यात होतं राणे समर्थ म्हणून असं व्हायचं, राणे जिथे जाते तिथे कार्यक्रम, ह्या इलेक्शनला राणे समर्थकांना पुसलं जाईल. नाही, आमच्या दृष्टीने असं काही राणे समर्थकांनी कोण वेगळं असं आम्ही समजत नाही. सगळी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत, भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी आहेत, आणि राणे साहेब तर या पूर्ण जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा राज्यातलं एक मोठं नेतृत्व आहे. भाजपचे युवा नेते जे विचार करत आहेत त्यांना भाजपमध्ये घेताना तुम्ही राणे साहेबांना विश्वासात घेतलं नाही असा एक आरोप होतो, काय सांगा? नाही, असं काही नाहीये. खरं आहे, या आरोपामध्ये काही हे नाही, तथ्य नाही. केंद्रात आणि राज्यात भाजप आहे, परंतु भाजप नगरपालिका निवडणुकामध्ये गुप्त आणि छुप्या पद्धतीने का चालली आहे? केंद्रात आणि राज्यात सत्ता तर तुमची आहे, तुम्ही म्हणताय सर्व ठिकाणी आम्ही 100% आहोत, छुप्या पद्धतीने गुप्तपणे किंवा कोणावर टीकाही नाही, काहीच करायचं नाही, फक्त आपण जातोय शांतपणे, यामागचं काय नेमकं गुपित आहे का? असं यामागचं कारण असं आहे की आमची विकासाची, आमच्या पुढची जी उद्दिष्ट आहेत, आमचं ध्येय आहे, याची रेष खूप मोठी आहे आमच्या कामाची. त्यामुळे दुसऱ्या कोणाची रेष पुसण्यामध्ये, खोडण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आपली आहे ती वाढवायची आहे. तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जाताय असं म्हणणं आहे, पण तुमचा जर जाहीरनामा बघितला तर त्यात ड्रेनेजचा विषय असेल, डासांचा विषय असेल, गॅस पाईपलाईन असेल, स्विमिंग पूल असेल किंवा छत्रपतींचा पुतळा असेल, मागच्या वेळी जे मुद्दे होते तेच पुन्हा रिटर्न दिसत आहेत. त्याबद्दल काय सांगतो? कुठल्या विषयात, कुठल्या याचं? सावंतवाडी, प्रॉपर सावंतवाडी. नाही, आता काही गोष्टी पूर्ण मागच्या वेळेचा एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की जसा मॅन्डेट असतो, मागच्या वेळी नगराध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे होते. थोडंसं संख्याबळ, त्या दरम्यानची करोना वगैरे सगळी परिस्थिती, त्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील, तर या सगळ्या कालावधीमध्ये पूर्ण होतील. सावंत साहेब मगाशी तुम्ही म्हणतात की राणे साहेबांना विशाल परब यांना विश्वासात घेऊन तथ्य नाही म्हणतात, मग राणे साहेबांना विश्वासात घेतलं होतं का विशाल परबना पक्षात घेताना? कोणाला? विशाल परब यांना पक्षात घेताना राणे साहेबांना विश्वासात घेताना? नाही, विषय विशाल परब हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते राज्याचे,
त्यामुळे त्यांचं निलंबन राज्य पातळीवरून झालं. त्यामुळे राज्याच्या नेत्यांनी काहीतरी विचार करून त्यांचं निलंबन रद्द केलं. पक्षात घेण्याचा विषय नाही, निलंबन रद्द करण्याचा विषय होता. तो प्रदेश पातळीवरचा विषय आहे, त्यांनी निलंबन केलेलं. पण अशा वेळेला विश्वासात घेतलं होतं का? आणि ते आता वरती कमिटीला म्हणजे वरत्यांनी काय ठरवलं बोलले वगैरे त्याबद्दल काय मला माहिती तुम्हाला जिल्हा युती तुटण्याचं तेच कारण आहे का? म्हणजे युती तुटण्याचं ते एक देखील कारण आहे का? नाही. नाही असं काही नाही. ह्याच मुद्द्यावरून दुसरा मुद्दा जो उपस्थित केला गेला, 6 नगरसेवक डिस्क्वालिफाय केले गेले भाजपचे, तो दुसरा मुद्दा होता युती तुटण्यामागे. म्हणजे मुद्दा म्हणून कुडामध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून, असा एक आरोप होता. असं काही नाही, डिस्क्वालिफिकेशन वगैरे काही केलेलं नाही. थोडासा हा विषय वेगळा आहे की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीतून त्यांना निलंबित केलं होतं. त्यावेळी डिस्क्वालिफिकेशन नगरपालिकेचे करण्याचा अधिकार पक्षाला नाही ना. रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये 3 दिवस ठाणमानत होते आणि याच्या अंगे युतीच्या संदर्भात खलबत होत होती, असाही थेट आरोप होतोय. काय नेमकं तुम्ही पत्रकार मंडळी आहेत, इलेक्शनच्या कालावधीमध्ये किती तास येऊन गेले तुम्हालाच माहित आहे. तुमच्या एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एक आरोप होता विरोधी पक्षाकडे की इथला मोती तलावाचं केस असून दे किंवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून दे, ह्याच्यामुळे त्यांचा काहीतरी दबाव आहे, त्यांच्यामुळे हे होत नाही आहे पुढे राजकारणामुळे. आता थेट आरोप शिंदे सेनेकडनं होतो. तुम्हाला काय होईल? राजघराणं या बाबतीत जे काही स्पष्टीकरण असेल ते देईल. भाजपला बंडखोरीचा फटका सावंतवाडीत बसण्याची शक्यता दिसते, कारण अन्नपूर्णा परमेश्वर पुन्हा एकदा अपक्ष राहिले. त्याकडे कसं बघता? असं काय बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता बिलकुल नाही. सावंतवाडीमध्ये भाजप आणि सेना लढते, पण केसरकरांचा एक वर्चस्व आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी केसरकरांच्या बाबतीत करिश्मा केसरकरांचा कित्येक वेळा आहे. हा करिश्मा गेल्या विधानसभेत दिसला, 6000 मताधिक्य पडली होती, तुम्ही होता. हा करिश्मा तुम्ही कसा काय भेदणार आहात? त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते आणणार आहात का? नाही, पक्षाची लोकांपर्यंत जाण्याची आणि मतदान म्हणजे आपल्या बाजूने करण्याची व्यूहरचना आहे, ती कशी काय पत्रकार परिषदेत सांगायची नाही ना. साहेब, जिल्हा प्रमुख संजू परब यांनी असा आरोप केलाय म्हणजे भाजपने जे उमेदवार दिले सावंतवाडीमध्ये, तो तळ्याचा मुद्दा आहे. या प्रश्ना कशाचा मुद्दा? सध्या मोती तलावाचा जो मुद्दा आहे, या संदर्भात जे उमेदवार दिले, काय नेमकं त्याचं गुपित आहे? मगाशी मी म्हणालो ना, राजकारण त्याबद्दल काय विषय असेल मनावर घ्यायचा असेल तर स्पष्टीकरण देतील. आणि त्यांनी म्हटलंय की भाजपला जर निवडून दिलं तर मोती तलाव हा सावंतवाडीचा राहणार नाही. तेच मी म्हटलं ना, या विषयातला काय विषय आहे ना. आणि साहेब, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात भाजपचे. हा. हे राजघराणं आणि ठीक आहे, पण तुम्ही एक जिल्हाध्यक्ष म्हणून याच्यावर काय? नाही, आजच्याच प्रेसला आलंय ना ते. आता त्या विषयात मी सगळं माहिती घेईन. आता आलोय ना सावंतवाडी, त्यामध्ये माझ्याकडे चार नगरपालिकांमध्ये फिरत असल्यामुळे एकाच नगरपालिकेचे सगळे विषय माझ्याकडे नाहीत सध्या. शिवसेना तुम्हाला या मुद्द्यावरून घेण्याचा प्रयत्न करते सावंतवाडीमध्ये. ती निवडणूक नीती आहे ना, त्यामध्ये काय कोणत्याही मुद्द्यावरनं विरोधी पक्ष किंवा समोरच्या पक्षाला घेरण्याचा प्रयत्न असतो, त्यात काय वाईट वाटण्यासारखं नाहीच ना. सरळ चालेल तर मग त्याला निवडणूक कशाला म्हणू आपण. सावंतवाडीमध्ये नितेश राणे यांनी राजघराण्याबाबत म्हटलंय की गेली 350 वर्ष या राजघराण्याने खूप काही या सावंतवाडीकरांना दिलाय, त्याची उपकार फेडा. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच नितेशजी राणे म्हणाले त्या मताशी सहमत आहे, आणि मीच नाही तर पूर्ण सावंतवाडीकरही या विषयाशी सहमत असतील. पण तुम्ही तसा प्रचार करणार आहात का उतरून? कारण तुम्ही या संस्थानामध्ये मोडता, तसा प्रचार करणार का? भावनिक देणार आहात का लोकांना? संस्थानामध्ये पण मोडतो आणि मी त्यात सावंत भोसले घराण्याचा आहे, त्यामुळे तो प्रचार होणार ना. तुमच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगाव यांनी थेट बंडखोरी केली, याचा पण कुठेतरी फटका बसताना पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीला मानणारी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीच्या विकासाला प्राधान्य देणारे लोक आहेत. त्याच्या बंडखोर उमेदवार आणि या सगळ्यांना काही मदत करतील असं काही शक्यता नाही. आणि त्यामुळे वैभव नाईकांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली की भाजपात काही जण जे प्रवेश करतात ते ड्रग्सशी संबंधित आहेत, अशा पद्धतीची पोस्ट आणि काही त्यांनी टाकलेलं आहे. त्यावर काय तुमचं म्हणणं आहे? असं काही नाही, निवडणुकीचा हा सगळा मामला असतो. अशा पद्धतीने समोरच्या पक्षाला बदनाम करण्याचा वगैरे विषय असतो. सावंतवाडीमध्ये बस बीजेपी नाही आलं. पक्ष प्रवेश होतात, ते नेत्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांचेच पक्ष प्रवेश घेतले जातात आणि नेत्यांची दिशाभूल केली जाते, असा आरोप जिल्हा प्रमुख संजू प्रमुख यांनी केलाय. नाही, पण पक्ष प्रवेश करणाऱ्यांनी कोणी असं सांगितलं का? ते विशाल परब आरोप कोणी करेल, पण पक्ष प्रवेश करणाऱ्या कोणी असं म्हणालंय का की आम्हाला बोलून आणलं आणि शाल घातली म्हणून? असं कोणाचं उत्तर नाही आहे माझ्या माहितीत. सावंतवाडीत कोणाच्या सभा होणार आहेत किंवा काही नेत्यांच्या त्याबद्दल?
नाही, सावंतवाडीमध्ये आपल्याला अपेक्षित आहे आम्ही देवेंद्रजींसाठी राणेसाहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील, या सगळ्या नेत्यांसाठी स्टार प्रचारक आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये. असं आहे की तिथून गरज बघतात की कुठल्या ठिकाणी कोणी जावं, आणि वरून सभाचं नियोजन होतं. आम्हाला फक्त कुठे सभा होणार ती 2 दिवस आधी कळते. उद्या रवींद्र चव्हाण साहेब भेटायची सावंतवाडीत अशी चर्चा आहे. नाही, चर्चा आहे ते. मी आता खरं तर प्रेसमध्ये सांगणार होतो. थोडासा दौरा त्यांचा कुठून कसा होतो, त्यांच्या सभा आणि काही बैठका वगैरे आहेत, ते दुपारपर्यंत क्लिअर होतील. संध्याकाळी तुम्हाला सांगतो. फडणवीस साहेब पण मालवणमध्ये 26 ला येतात असं चर्चा आहे. नाही, अजून ते काही निश्चित झालेलं नाही. चर्चा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने करिश्मा केला होता. गेल्या सावंतवाडीमध्ये 25 वर्षांनंतर भाजपचं कमळ फुललं होतं. हा करिश्मा, हा फॉर्मॅट नितेश राणे ते राबवणार आहेत का? काही काय लक्षात नाही. पोटनिवडणुकीमध्ये नितेश राणे इथे बसून होते 4 दिवस आणि करिश्मा केला भाजपचा, पोटमध्ये कमळ फुलवलं. तसा हा फॉर्मॅट आता राबवला जाणार आहे का या निवडणुकीत? नाही, आता कुठल्या वेगळ्या फॉर्मॅटची गरज नाही. विकास, केंद्रातलं सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र यांचं सगळ्यांचं काम आहे ना, हाच आमचा फॉर्मॅट आहे. पण तुमच्या प्रचारामध्ये तुमच्या मित्र पक्षाकडे केसरकर आहे, संजू परब आहेत तुमच्याकडूनच गेलेले, पण तुमच्याकडे असं स्टार प्रचारक किंवा आहे काही सावंतवाडी? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा तितकाच नेत्यांच्या ताकदीने काम करणार आहे. त्यामुळे जे आहे त्या सगळ्यामध्ये आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने जिंकू. सावंतवाडीमध्ये विमुक्त होणार आहे, जरासं घाबरून जाऊ नका तुम्ही, असं एकीकडे जिल्हा प्रमुख म्हणतायत. आणि लॉज चेक करा, काय नेमकं आहे, का लॉज चेक करा, कशाला? त्यांनाच विचारा ना, काय त्यांचं म्हणणं काय ते त्यांनाच विचारा. कणकवलीमध्ये जी युती मोहीम, त्याच्यामध्ये प्रचार सुरुवातीला भाजपने सुरू केला. सुरुवातीलाच विश्वासात घेतलं नाही. शिंदे सेनेकडून असा येतोय की विषय की एकच जागा ते मागत होते, फक्त ती पण जागा तुम्ही देऊ केली नाही कणकवलीला. युती आता निवडणुकीला मोजून 4-5 दिवस राहिलेले आहेत. युती तुटली, युती या चर्चेतनं तुम्ही लोकांनी पण थोडंसं आता बाहेर आलं पाहिजे. आता जी आहे ती वस्तुस्थिती सांगितली पाहिजे, आणि आता तुमच्या सगळ्या लेखनाचा कल आहे तो कोण चांगलं काम करते त्याच्याकडे जायला पाहिजे. एक वेंगुर्ल्याचा प्रश्न आहे. वेंगुर्ल्यामध्ये विलास गावडेने काल आरोप केला, 16 वर्षांना केसरकरांना आरोग्य सांभाळता आलं, त्यांना भाजपला पण 5 वर्ष सत्ता देऊन आरोग्याचा प्रश्न मिटला. यासाठी काँग्रेस सत्तेवर आल्यावर आम्ही आरोग्याचा प्रश्न. नाही, कसं आहे, वेंगुर्ले नगर परिषदेचं एकंदर कामकाज जर बघितलं तर हा सगळा प्रश्न त्यांनी विचारलाय, त्याच्याबद्दल काय लोकांच्या मनामध्ये कुठली शंका येण्याचं कारण नाही. खूप चांगलं काम वेंगुर्ल्यामध्ये झालेलं आहे. ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या पुढच्या कालावधीमध्ये होतील. चला, धन्यवाद. दौरा संध्याकाळी सांगतो. त्यांचा आला.